नमस्कार, पोटोबा महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याची एक झक्कास रेसिपी। आईंच्या खास मैत्रिणींनी या रेसिपीची डिमांड केली आहे। तुमच्याही काही अशा डिमांड्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला जरूर कळवा। चला तर वळूयात रेसिपीकडे। हे मटण आपण पांढऱ्या रस्स्यासाठी घेणार आहोत, त्यामुळे याच्यामध्ये आपण हळद घालणार नाही आहोत। आपण फक्त मीठ घालायचं आहे आणि दही घालायचं आहे। आणि थोडंसं आलं लसूणचं लावायचं आहे। याच्यामध्ये अजिबात त्याचा रंग बदलला नाही पाहिजे, कारण आपण पांढरा रस्सा करणार आहोत। सो इट हॅज टू बी व्हाईट, पांढरा राहिला पाहिजे तो। त्यामुळे हे आता पांढऱ्या रस्स्याचं मटण आपण मॅरिनेट करून ठेवूया। पांढऱ्या रस्स्यासाठी आपण आता तेल टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये सुद्धा आपण आता ही हिरवी मिरची फोडणी घालणार आहे। तेल तापलेलं आहे चांगलं आपलं। आता मिरची फोडणी घातलेली आहे, थोडासा कांदा फोडणी घालायचा आहे। हे फक्त स्वादासाठी घालायचं आहे, कांदा जास्त घालायचा नाही, नाही तर मग कांद्यातला गोडसरपणा त्याच्यामध्ये उतरतो। आणि आता आपण हे पूर्ण लाल कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा लालसर झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये मटण घालणार आहोत। तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा आपण पांढऱ्या रस्स्याचं मटण मॅरिनेट करतोय तेव्हा आपण त्याच्यामध्ये हळद घालायची नाहीये। आता पांढऱ्या रस्स्याचं मटण शिजतंय, तोपर्यंत आपण त्याचं साहित्य बघून घेऊया कसं करायचं ते। हे नारळाचं दूध आहे, अर्ध्या नारळाचं किसून काढलेलं हे नारळाचं दूध। त्याच्यानंतर ही धन्याची पावडर आहे, हे गरम मसाला आहे, त्याच्यानंतर ही खसखस, तीळ आणि फोडणीसाठी लवंग, दालचिनी, मिरं आणि तमालपत्र। ही आता आपली तीळ आणि खसखस भाजून केलेली पेस्ट आहे। आता आपण मटण शिजलेलं आहे आणि हा मटणाचा स्टॉक आहे, ठीक आहे। आता आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मटण हे घालायचं आहे। स्टॉक पण घालायचा आहे। आपल्याला जेवढं मटण लागेल तेवढं घालायचं। सगळं मटण नाही घातलं तरी चालतं, ते सूप सारखंच आपण खातो, त्याच्यामध्ये मटण जास्त नसतं तरी चालतं। सगळा स्टॉक आपण याच्यामध्ये घातला आणि आता आपल्याला याला फोडणी द्यायची, म्हणजे आपला पांढरा रस्सा तयार होणार। आपण पांढरा रस्सा फोडणी टाकणार आहोत। पांढरा रस्सा फोडणी टाकायला आपण तुपाचा वापर करतो, त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये तूप घालणार आहे। त्यानंतर हा खडा मसाला आहे तो घालायचा, तमालपत्र, त्यानंतर दालचिनी, लवंग आणि मिरे। हे सगळं घातल्यानंतर आपण आता पेस्ट केली होती तीळ आणि खसखसची, ती थोडीशी पेस्ट घालायची याच्यामध्ये आणि मग थोडासा गरम मसाला घालायचा आहे। ही पेस्ट घालतो आपण, पेस्ट असते। त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा आहे। आपण ना ते स्टॉक घ्या स्टॉकचं। आता हे सगळं बाउल मधलं ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आता आपण काय केलं होतं, जेव्हा आपण मटण मॅरिनेट केलं तेव्हा आपण ऑलरेडी मीठ घातलं होतं, त्यामुळे चवीने थोडंसं मीठ घालायचं आणि एक उकळी येऊन बंद करून गरम गरम सर्व करायचं।
पांढऱ्या रस्स्याला आता आपल्या उकळी आलेली आहे असा, आणि आपण तो आता गरम गरम सर्व करायचा. अशा प्रकारे हा आम्ही तयार केलेला खास कोल्हापुरी झणझणीत पांढरा रस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.